केतन यावरती मंचावरती आणि जी कॅश प्राइज आहे सन्मान आपण पुन्हा एकदा जाऊया। पुढील सन्मान असेल गणेश घरत धाकटी जुई, त्यांना विनंती आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा। केतन साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं, ते कॅश प्राइज आम्ही केतनला देतो। गणेश घरत धाकटी जुई यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। अंकुश नाईक सर टाकीगाव यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं आर्थिक योगदान आलं, त्याबद्दल त्यांचं देखील आभार। आणि शिवसेना शाखा प्रमुख एकनाथ काशीनाथजी घरत यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1000 रुपये। सर्वप्रथम आपण मान्यवरांचा सन्मान करूया आणि त्याच्यानंतर लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊ। अगदी 2 मिनिटांमध्ये आपण सन्मान उरकतोय। पुढील सन्मान असेल अण्वी अजय मोकल यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये। चला जाऊया मॅच कडे आणि ऐकूया रोशनजी पाटील सर तारा यांच्या आवाजातून आपण नेक्स्ट मॅचला। धन्यवाद। धन्यवाद संयम, धन्यवाद रोशनजी पाटील शिरवली। हा आमचा VIP डाईज, या VIP डाईज वरती बसलेले सर्व सत्कार मूर्ती सन्मान्य पाहुणे आणि त्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून होताना पाहिला। आपण पाहत आहोत खरं तर MMV क्रिकेट क्लब धाकटी जुई आयोजित ग्रुप ग्रामपंचायत विंदने प्रीमियर लीग 2025 हे भव्य दिव्य पर्व आणि या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार एवन जोडी माजी सरपंच आदरणीय शक्ती बाळकृष्ण मात्रे, माजी उपसरपंच आदरणीय विद्यमान सरपंच शक्ती बाळकृष्ण मात्रे, यस आणि विद्यमान उपसरपंच मंगेश मधुकर घरात, दोन्ही खरं तर आमच्या लाडक्या आयोजकांचं मनापासून या ठिकाणी आपण स्वागत करू। आणि जाऊया मॅचच्या दिशेने। डावाला सुरुवात झाली पहिल्या षटकासाठी प्रबंजन परदेशी, राऊंड द विकेट आले, पहिलाच बॉल लॉफ केला, स्टेप आउट झाले। 20 स्टेप मध्ये खेळत असताना हा फटका लॉंग ऑफ मध्ये फील्ड झाला आणि पहिल्या बॉल मध्ये सिंगल रन या ठिकाणी मिळाली। राहुल घरत आमचे खरं मित्र यांचं या ठिकाणी आगमन, यस वेलकम। या परिसरामध्ये आलो की असं वाटतं की गावामध्येच मी कॉमेंट्री करतोय। आणि कांचन पालकर हे कदा केवाळ्याचे उपसरपंच आहेत, पुढच्या निवडणुकीला तुम्ही विंधनेमध्ये उभे राहा, कारण 10 दिवस इकडे जात, ग्रामपंचायत दुर्लक्ष त्यांचं आहे मधून इकडे। दिलचाहता ग्रुप यांच्या वतीने षटकार हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलंय। चांगलं आयोजन नियोजन आणि यंदा खरं तर असं वाटतं एखाद्या मोठ्या खरं तर आम्ही इव्हेंट मध्ये सहभागी झालेलो आहोत। असं आयोजन मात्र एवन जोडी शक्ती मात्रे आणि त्याचप्रमाणे मंगेश घरत यांच्या माध्यमातून होताना आपण पाहत आहे। समोर LED स्क्रीन आहे आणि त्याचवेळेला आपण पाहिला खूप चांगली विद्युत रोषणाई, LED लाईट लॉफ केला। वन्स अगेन बॉलच ओव्हर द हेड, हा फटका लॉंग ऑन ला क्लिअर करत चालला बॉल, दन करत सीमा पार, रन्स मधील 4 चौकार। सामने ग्राउंड वर आवड क्रिकेटची आहे ओ फार, क्रिकेटचे सामने ग्राउंड वर आवड क्रिकेटची आहे ओ फार, सारे खेळाडूंची किमया न्यारी, त्यांची वेगळीच दुनिया। मिकी माऊस खरं बऱ्याच कलाकार या स्पर्धेमध्ये पाहिले, काल लावणी नृत्य पाहायला मिळाला मला, परवाच्या दिवशी देखील बऱ्याचसा एंटरटेनमेंट। इथे फटका फसलाय आणि ऑन साइडला झेल टिपलाय, मोठा धक्का बसलाय बॅटिंग करताना टीमला। ज्ञानेश्वरच्या हातामध्ये सेफ हँडमध्ये हा जेल विसावला, खेळाडू बाद झालाय, ज्याने चौकार मारला त्याला प्रत्युत्तर दिलं प्रबंजन परदेशीने। पहिला धक्का असेल जयंत देवरुखकर हा खेळाडू झटपट बाद झाला। पारस या आपण व्यासपीठाशी संपर्क साधा, सनी घरत यांच्याशी आपण संपर्क साधा। पारस या तर नवीन फलंदाज मैदानाकडे चालला, 3ऱ्या क्रमांकावरती इनट नंबर 3 निखिल घरत हा खेळाडू चालला स्ट्राइक एंड वरती। प्रबंजनला मात्र विकेट मिळाला। अनुभवी गोलंदाज टाकीगाव संघाचा प्रमुख खेळाडू श्री समर्थ क्रिकेट संघ विंदने, तर एका बाजूला असेल अश्विन स्मृती, रियांश इलेवन बोरकार, खोला टाकला बॉल, खोदून काढला अक्षरशः बॉलला मिडॉनच्या दिशेमध्ये, स्वतः कॅप्टन सज्जन मोकल त्यांच्या दिशेमध्ये हा फटका बॉलला थांबवतील, तद्वर मात्र 1 रन घेण्याचा अवधी
या दोन्ही फलंदाजांकडे होता. 1 रन मात्र या बॉलवरती मिळाली आणि 1 रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. 1 गडी बाद 6 धाबा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. कॅप्टन डाव्या हाताचा खेळाडू ज्यावरती मात्र मोठी जबाबदारी आली आहे. या संघाची भूमिका त्याला पार पाडणे, संघनायक म्हणून चांगली जबाबदारी त्याला स्वीकारावी लागेल. जो खेळाडू आहे कद चेतन थळी, विस्फोटक आक्रमक कदर फलंदाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि या मॅच मध्ये त्याला तीच विस्फोटकता आक्रमकता आपली सिद्ध करावी लागेल. टार्गेट बनवायचं आहे. वन्स अगेन यावेळेला मिडॉनला बीट केलंय. बॉल वेगाने निघाला मागे. वाडी स्लॉंगनला दणदण करत पॉवर प्लेचा फायदा इथे मात्र आलाय. हा खणखणीत चौकार. दमदार मैदानावर दमदार मैदानावर दमदार. ग्रामपंचायतची प्रीमियर लीग इतक्या मोठ्या खरं तर उत्साहात संपन्न होत असेल हे पहिल्यांदा कदाचित रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल आणि हे करून दाखवलं आमचे खरं तर एवन जोडी शक्ती मात्रे आणि त्याच वेळेला मंगेश शिखर यांच्या माध्यमातून हे आयोजन. अवे फ्रॉम द बॉडी पंचांचा इशारा. वाईड बॉल. अतिरिक्त रन्स मात्र ऍड होईल बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये. श्री समर्थ क्रिकेट संघ विंदने या टीमच्या खात्यामध्ये 1 धाव ऍड होईल. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा आपण जर पाहिल्या स्कोर कार्ड मध्ये तब्बल 1 गडी बाद 11. नेल्सन फिगर तुम्ही पाहताय स्कोर कार्ड वरती. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे टेलिकास्ट करण्यात आलंय. यावेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न होता परंतु वेग जास्त होता. लाईन खराब होती आणि पंचांनी मात्र या बॉलला वन्स अगेन वाईड घोषित केलं. डाऊन द लेग हा बॉल. गती आणि मती या दोन्ही गोष्टींचा वापर तुम्हाला करावा लागेल कारण इथे गती जास्त होती परंतु बॉलची दिशा खराब होती त्यामुळे पंचांनी वन्स अगेन वाईड बॉल घोषित केलं. दबाव थोडासा प्रबंधन परदेशीवरती. याही वेळेला आपण पाहिला हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना मिड ऑफला सज्जनने क्विक थ्रो केलाय आणि इथे आपण पाहिला सिंगल कंप्लीट होत असताना 1 रन या बॉलवरती मिळेल आणि 1 रनने मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना विंदने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आली ती म्हणजे 1 गडी बाद 14 धावा. हॅलो आणि याच दरम्यान या स्पर्धेसाठी गणेश अनंत घरत यांच्याकडून 550 रुपये, सत्यजित गावंड बोरकर यांच्याकडून 501 रुपये, दयाराम पाटील यांच्याकडून 501 रुपये, सतीश गावंड यांच्याकडून 501 रुपये आणि कैलासवासी मिलिंद प्रकाश घरत यांच्या स्मरणार्थ शक्ती पाटील बोरकर यांच्याकडून रोख रक्कम 501 रुपयाचं आर्थिक योगदान आलं. तर सर्वांचं मनापासून आभार. खरं तर माफी असावी. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 13 अशी धावसंख्या श्री समर्थ क्रिकेट संघ विंदने या संघाच्या धावफलकावरती लागली. तर एका बाजूला अश्विन स्मृती रियान शिलेमन बोरकर या टीमला आपण पाहता टॉस जिंकून गतवर्षीचा चॅम्पियन संघ डिपेंडिंग चॅम्पियन संघ बोरकर ज्याने एखादा फिल्डिंगचा निर्णय घेतला ज्या संघामध्ये सर्वात अनुभवी खेळाडू रोशनदादा डाकी यांना आपण पाहता ज्यांच्या सौभाग्यवती खरं तर याच ग्रामपंचायतच्या माजी सरपंच म्हणून त्यांची भूमिका पाहिली आणि आमचे मित्र ज्ञानेश्वर ठाकूर ते देखील सध्या फिल्डिंग मध्ये सज्ज ज्याने पहिला झेल टिपला होता. पहिल्याच ओव्हरमध्ये जयंत देवरुखकर या खेळाडूचा सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज पण येताना पाहताय त्या ठिकाणी स्वतः कॅप्टन सज्जन मोकल हा खेळाडू हा खरं तर या विभागाचा एक आयकॉन खेळाडू आहे. आम्ही नेहमी सांगत असो या परिसरातील प्रत्येक गावामध्ये एक आयकॉन खेळाडू आहे आणि आज या परिसराची मानाची सन्मानाची अभिमानाची ग्रुप ग्रामपंचायत विंदने प्रीमियर लीग अशी ही स्पर्धा सध्या आपण या मैदानावरती एन्जॉय करतोय. राऊंड विकेट आले फक्त पूल केलाय दिशा दिली आणि बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर 4 धावांच्या फटक्यावरती मिळतील चौकार. सरपंच दिघाटी ग्रामपंचायतचे माजी सरपंच विद्यमान सदस्य अमितजी पाटील यांच्या वतीने पारितोषिक आलं होतं चेतनला पण हे पारितोषिक लावण्या अगोदर हा खेळाडू बाद झाला. अमितजी पाटील सागर पाटील आमचे मित्र यांच्या वतीने सलग 3 चौकार सलग 3 षटकारासाठी 2000चं कॅश प्राइज होतं चेतनला आणि हा खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. दुसरा धक्का बसला आणि कॅप्टनचा विकेट घेतला. एका बाजूला सज्जन मोकल आणि त्याच्या समोर होता चेतन तळी आणि इथे विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या बोरकर टीमला. मंगेश घरतनी नियोजन केला या भारी आले क्रिकेटचे सामने बघायला हो
गावातली पब्लिक सारी, गावातली पब्लिक सारी, गावातली पब्लिक सारी. बॉलर टाकती बॉलियर कर, बॅट्समन मारती 4-6. बॉलर टाकती बॉलियर कर, बॅट्समन मारती 4-6. ग्रामपंचायत प्रीमियर लीग गाजते धाकटी जुईत भारी. ग्रामपंचायत प्रीमियर लीग गाजते धाकटी जुईत भारी. दमदार A1 क्वालिटीचं आयोजन आपण सध्या पाहता. हे व्यासपीठ पाहिलं की असं वाटतंय एखादा कोणता तरी मोठा कलाकार आला असेल ऑर्केस्ट्रासाठी. आणि ही डिस्को लाईट आणि त्याचवेळेला आपण पाहता हँगिंग डीजे, संपूर्ण सुविधा मात्र आमच्या आयोजकांनी मात्र या स्पर्धेमध्ये आता यंदाच्या अंगामध्ये पूर्तता त्याची केली आहे. संपूर्ण आपण पाहताय फ्लॅग्स. आणि पा फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये सोमनाथ म्हात्रे हा खेळाडू खेळतोय धाकटीजुईचा. त्यानं जर कॅच पकडला तर आतिश घरत धाकटीजुई याच्याकडून त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. दुसरा धक्का बसला बॅटिंग करताना विंदने टीमला. चेतन बाद झाला, कॅप्टन मैदानाच्या बाहेर गेला. त्यानंतर चौथ्या क्रमांकावरती नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. आदित्य चाललेत चौथ्या क्रमांकावरती. पार्टनरशिप आता करावी लागेल कारण पहिले खेळाडू झटपट मैदानाच्या बाहेर गेले. टॉप ऑर्डरचे दोन्ही खेळाडू कक्षामध्ये गेले, त्यामुळे आता इथून भागीदारीला महत्व दिलं जाईल. सेकंड ओव्हर मध्येच दुसरा खेळाडू बाद झाला आणि आता 17 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. नेक्स्ट बॉल ओव्हर द सम्स. धीम्या गतीचा यॉर्कर टाकला, खोलात टाकला होता बॉल. ऑन साइड ड्राईव्ह करत असताना सिंगल पूर्ण घेतली. सेकंडचा कॉल निघाले, दोन्ही खेळाडू रिस्क घेतली आणि 2 धावा अगदी सहजगत्या कंप्लीट होताना आपण पाहिल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सोमनाथ म्हात्रे यांना आपण पाहिलं त्या ठिकाणी फिल्डिंग पोझिशन मध्ये 2 धावा आल्या. चांगली खरं तर आपण पाहिली त्या ठिकाणी भूमिका दोन्ही खेळाडूंची राहिली. उद्या या स्पर्धेची उद्या अंतिम रात्र आणि लगेच पुन्हा एकदा 4 तारखेपासून ग्रामीण टेनिस क्रिकेट, ज्यामध्ये सोमनाथ म्हात्रे आयोजकाच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे हा खरं तर 10 दिवसाचा सोहळा. याच दरम्यान समाधानजी जोशी यांचं मंचाकडे आगमन होताना पाहायला मिळते आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल पप्पू पाटील यांचं देखील आगमन झालं आणि अमरजी पाटील यांना देखील आपण मंचाकडे येताना पाहू शकाल. सहर्ष स्वागत आहे आपलं देखील. तर याच दरम्यान आदरणीय अनिरुद्ध घरत साहेबांचे आगमन, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं मनापासून स्वागत. या परिसरामध्ये आलो की प्रत्येक युवा चेहरा तुम्हाला इथे पाहायला मिळेल. या बॉलला थोडासा गती काढली, बॉलची लेन बॉल टाकला होता. थोडासा खरं तर आपण पाहिला आपण जॅक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. या ठिकाणी आपण पाहिला डॉट बॉल. धावसंख्या स्कोर कार्ड होती 20. यस, ते अपडेट होईल हळूहळू 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून टेलिकास्ट. परंतु 20 धावफलकामध्ये पण लागताना पाहता दुसरं दशक पूर्ण झालं बॅटिंग करताना विंदने संघाचं. समोर बोरकार टीम डिपेंडिंग चॅम्पियन, त्या संघासमोर तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. लोवर फुल टॉस, सिंगल हँड स्ट्रोक, फक्त लॉफ केला बॉलला. बॉलर्स ओव्हर द हेड आणि बॉल चाललाय 1 बाउन्स इनटू द फॅन. सीमा पार, रन्स मधील 4 चौकार. क्या बात आहे. अवध्या 2 कलाकारांसाठी भरपूर चांगलं नृत्य त्याने सादर केलं. चेहरा मोठा आहे, कधी मिकी माऊस त्यांनी संपूर्ण हा कॉस्ट्युम घातला, परंतु डान्स चांगला आहे. अप्रतिम कदर नृत्य ते सादर करतात या ठिकाणी. त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. आणि एंटरटेनमेंट, क्रिकेट विथ एंटरटेनमेंट. आणि त्याच वेळेला आपण पाहतो आमचे उत्तम डीजे ऑपरेटर माडी यांच्याकडे असणारी खरं तर संगीतांची मेजबानी आपण पाहिली. अप्रतिम ऑपरेटिंग सिस्टम. आमचे स्कोरर कांचन पालकर खली, केबाले ग्रामपंचायत उपसरपंच आज कॉमेंट्री बॉक्समध्ये. याच खरं तर गावचा आवाज. खरं तर आपण पाहिला एक प्रोफेशनल समालोचक म्हणून ज्यांच्याकडे आपण आदरानं पाहतो संयम गरत यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. पुन्हा एकदा वेगावरती स्मार्ट झाले. लेंथ बॉल टाकला, बॉल टॉस होत मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. आणि इथे आपण पाहिला शेवटचा बॉल डॉट. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना विंदने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड लागली ती म्हणजे 2 गडी बाद 23 धावा. याच दरम्यान विनंती केली जाईल कांचन
गावंड बोरकर यांना विनंती आपण देखील मंचावरती या. आणि या स्पर्धेसाठी जनार्दन मुकल बोरकर यांच्याकडून रोख रक्कम 501 रुपयाचं आर्थिक योगदान आलं, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार. सुनील पाटील विंदणे यांना देखील आम्ही विनंती करतोय आपण देखील मंचावरती या. सुनीलजी पाटील विंदणे. भाई मातेचं आयोजन अलग, एक मंगेश भाई घरच आयोजन अलग. आता वाचणार एक ग्रामपंचायत विंदणे प्रीमियर लीग, टाकी जुईकरांची ग्रामपंचायत विंदणे प्रीमियर लीग. आता वाचणार एक ग्रामपंचायत विंदणे प्रीमियर लीग, टाकी जुईकरांची ग्रामपंचायत विंदणे प्रीमियर लीग. थँक्यू. यस, इशारा मला कालला तुमचा. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. लगेच सामना षटक संपलं की पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचा तुम्हाला. याची नोंद मात्र दोन्ही टीमच्या सर्व 12 काढून घ्या. 2 ओव्हरचा खेळ संपला. एकूण धाबा स्कोर कार्ड मध्ये पण लागताना पहिल्या तब्बल त्या ठिकाणी 23, 2 गडी बाद 23 अशी धावसंख्या. पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11.50च्या सरासरीने 23 आल्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज बोरकार संघाचा आलाय. या षटकामध्ये प्रथमेश घरत, खरं तर याच गावचा खेळाडू आहे प्रथमेश, ज्याला टोपण नावाने कचरा म्हणून संबोधलं जातं. लगानमध्ये आपण पहिला डाव्या हाताचा कचरा फेमस झाला, परंतु या गावचा प्रथमेश घरत, त्याच्याकडे देखील ती शैली, बॉलला हातभर तो बळवतोय आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना पाहिली. आणि अगदी कमी वयामध्ये, कमी कालावधीमध्ये आपल्या ग्रामीण संघामध्ये या संघाची निवड झाली असा खेळाडू प्रथमेश. या षटकामध्ये बॉलिंग मार्क वर त्याला त्याच्या समोर असेल स्ट्राईक एंडला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निखिल घरत आणि एका बाजूला असेल आदित्य जोशी. दोघांना भागीदारी करायची. मगाशी म्हटलं पार्टनरशिप फार गरजेची राहील त्या मॅच मध्ये, कारण तिसरं आणि चौथं षटक कशा रीतीने धावा येतील. लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट 100% होतील, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या षटकात तुम्हाला देखील जो मोमेंटम मिळाला पहिल्या ओव्हर पासून तो शेवटपर्यंत टिकवावा लागेल. प्रथमेश या षटकामध्ये सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टम्प्स. पहिला बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न, बरोबर यॉर्कर टाकला. ॲक्युरेट यॉर्कर, लाईन चांगली होती आणि दिशा अतिशय योग्य होती असं म्हणायला हरकत नाहीये. आणि इथे आपण पाहिला खरं तर पंचांनी या बॉलला निर्धाव घोषित केलाय. यॉर्कर टाकला प्रथमेशने. प्रथमेश खरं तर घरत चा नेक्स्ट बॉल यावेळेला अगदी दूरवरून पिक करण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलोमध्ये झेल होईल का, सोपं नव्हतं. पाठमोऱ्या अँगलने मात्र हा झेल पकडायचा होता आणि इथे सेकंडचा कॉल. 2 धावा आल्या, 2 धावा आल्या. खरं तर आपण स्टम्प्स माईकचा आवाज ऐकला, आरडाओरडा झाला होता त्या विकेटसाठी. आणि याच दरम्यान ज्यांचं आगमन होताना पाहायला मिळतंय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी टोटल 2 सायकल व 1 बाईक पुरस्कृत करण्यात आले. A1 जोडी संदीपजी पाटील व सुमितजी पाटील विंदणे खालसापाडा यांचं आगमन या ठिकाणी मंचाकडे होताना पाहायला मिळतं. दमदार व्यक्तिमत्व, रॉयल पर्सनॅलिटी म्हणून ज्यांची ओळख आहे आणि ज्यांनी या स्पर्धेसाठी टोटल 2 बाईक आणि एक बाईक आणि 2 सायकल पुरस्कृत केल्यात, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि काही दिवसानंतर लगेच तुम्हाला त्यांच्याच नावाची या क्रीडांगणामध्ये स्पर्धा पाहायला मिळेल. सुमित पाटील संदीप पाटील A1 जोडी पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप धाकटी जुई आयोजित रजनी क्रिकेटची स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे अगदी मुख्य आयोजक त्यांच्या समेत पाहायला मिळतात. संदीपजी पाटील साहेब आणि सुमितजी पाटील यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करू. सलग 2 विकेट प्रथमेशने काढले 2 बॉलवरती. तर साई मरीनचे प्रोप्रायटर अक्षय शेट यांच्या वतीने तब्बल 5000चं कॅश प्राइज प्रथमेश घरला देण्यात येईल. इथे वाईट बॉलचा इशारा आलाय. मान्यवरांचं आगमन. बाय 1 गेट 1 फ्री, वाईट +1 अशा 2 धावा इथे ऍड होतील. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये विंदणे संघाच्या स्कोर कार्डवरती धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्डवरती 2 गडी बाद तब्बल 34 धावा, 34 लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसरं षटक मार्गस्थ असताना यावेळेला पूल करायचा होता, फटका फसलाय. विकेट किपर डाऊन द बॉल, झेल टिपत असताना मात्र मोठा धक्का दिलाय विंदणे टीमला. हा तिसरा खेळाडू बाद झालाय 34 या धावसंख्येवरती.
बॉलवरती प्रथमेशने जर विकेट काढला तर साई मरीनचे मॅनेजिंग डायरेक्टर अजय शेठ आणि अक्षय शेठ यांच्या वतीने तब्बल 5,000चं कॅश प्राइज प्रथमेशला देण्यात येईल. आणि संधी आता गोल्डन ऑपॉर्च्युनिटी नवीन खेळाडू मैदानाकडे चालला. त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला सर्वेश नाईक मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रथमेशच्या अगेन्स्ट. लाऊड ऑफिस झाली होती. खरं तर विकेट किपरचंही कौतुक करावं लागेल. त्या ठिकाणी जे विकेट किपर आहेत सोमनाथ मात्र अतिशय चपळ अशी क्षेत्ररक्षक आहेत बघा. पाण्यासाठी रेडी राहा. यस, तिसरं षटक संपलं की लगेच ड्रिंक्स ब्रेक होईल. स्टम्प्स माईक मधून मात्र आवाज ऐकायला मिळतोय. हलकीशी कडा घेतली. बॉल चला थर्ड मॅनला खराब फिल्डिंग आणि निघालाय मागे. त्या ठिकाणी डीप थर्ड मॅनला सेकंडचा कॉल. 2 धाबा आला. रोशनजी डाकी त्या ठिकाणी होते. त्यांना बीट करून बॉल मात्र निघाला मागे. 2 धाबा या चेंडूवरती मिळाल्या आणि या 2 रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या 35 धाबा 35. यस, 22च्या स्वरूपात या 2 धाबा असेल लक्षात उद्या. एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होतील. 35 धाबा आल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. ड्रिंक्स ब्रेक होईल. चला पाणी घेऊन चला दोन्ही संघांचे 12 खेळाडू या ऐकूया आपण सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. हॅलो हॅलो. चला तत्पूर्वी आपण सन्मान करूया उपस्थित मान्यवर मंचावरती प्रल्हादजी पाटील साहेब विंदणे यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेल की आपण देखील मंचावरती या. प्रल्हादजी पाटील विंदणे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. शक्ती म्हात्रे आणि मंगेशजी खरत यांच्या शुभ हस्ते सन्मान. चला मिळालेल्या वेळेमध्ये पूर्ण आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. फार मोठ्या संख्येने मान्यवरांची गर्दी आज संपूर्ण रात्रीमध्ये स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल. तिसरी रात्र स्पर्धेची आणि तिसऱ्या रात्रीमध्ये देखील प्रचंड मोठ्या संख्येने मान्यवरांचा ताफा आज आपण पाहू शकता. या ठिकाणी मंचावरती उपस्थित प्रल्हादजी पाटील साहेब विंदणे यांचा आपण सन्मान करतोय. मायेचं उपदार वस्त्र आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा सन्मान. तदनंतर पुढील सन्मान असेल राजनजी लोखंडे साहेब विंदणे यांना देखील मी विनंती करतोय. राजनजी लोखंडे आपण देखील या. आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय सन्माननीय राजनजी लोखंडे साहेबांचा सन्मान. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार. राजनजी लोखंडे साहेबांचा सन्मान सुरू आहे आणि तदनंतर पुढील सन्मान असेल सीतारामजी थळी हे देखील मंचावरती उपस्थित आहेत. सीतारामजी थळी यांचा देखील सन्मान मी आयोजकांना करण्याची विनंती करेन. पुढचा सन्मान आपण पाहताय सीतारामजी थळी मनपूर्वक हार्दिक आभार. त्याच्यानंतर पुढील सन्मान केला जाईल विनायक मोकल बोरखार यांचं देखील आगमन मंचावरती पाहायला मिळतं. विनायकजी मोकल यांना मी विनंती करतो की आपण देखील त्या सन्मानाचा स्वीकार करा. हॅलो. सीतारामजी थळी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. तदनंतर विनायक मोकल यांचा सन्मान. समाधानजी जोशी साहेब देखील मंचावरती उपस्थित आहेत. मी त्यांना देखील विनंती करेन समाधानजी जोशी साहेब या आपण देखील आणि त्या सन्मानाचा स्वीकार करूया. समाधानजी जोशी साहेबांचा सन्मान. त्याच्यानंतर पुढील सन्मान असेल अमरजी पाटील साहेब हे देखील उपस्थित झालेत. अमरजी पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि शेवटचा सन्मान आहे पप्पूजी पाटील साहेब यांचा सन्मान आपण करतोय. आणि राहिलेले सन्मान पुढच्या 2 ओव्हरमध्ये आपण करणार आहोत. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया रोशनजी पाटील सरना. धन्यवाद. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण करूया स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. तर मॅचकडे पण जाऊया. व्हाईट बॉल टाकला आणि त्याच्यामध्ये आणखीन एक एक्स्ट्रा रन खर्च केली गोलंदाजाने. गोलंदाजी मार्कवधी प्रभंजन परदेशी आपल्या सेकंड स्पेल मध्ये आले. 4थ्या षटकामध्ये ज्याने पहिलं षटक टाकलं होतं त्यांच्यामध्ये विश्वास दाखवला संघ नायकाने. हे षटक देखील फार महत्वाचं आणि समोर स्ट्राईक एंडला खेळाडू असेल त्या ठिकाणी सर्वेश नाईक. हार्ट हिटर मधल्या फळीतला अतिशय घातक फलंदाज स्ट्राईक एंड वरती. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड खेळले व्ही सेप मध्ये. बॉल चालला त्या ठिकाणी ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करण्यासाठी. वेलकम 6 6 धाबा षटकार. षटकारांची जर हॅट्रिक मारली समर्थ विंदणेच्या फलंदाजांनी तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज सुमितजी पाटील यांच्याकडून दिलं जाईल. क्लीन बोल्ड सर्वेश नाईकला 4 मुंड्या चित केलंय प्रभंजन परदेशीने. षटकार मारला
आणि त्यानंतर प्रत्युत्तर दिलं, यॉर्कर टाकला, त्रिफळा उद्ध्वस्त, खेळाडू बाद. सर्वेश नाईक बॅक टू द डगआउट. भाई मातेच आयोजन अलग, मंगेश भाई घरच आयोजन अलग. आता वाचवणार एकच ग्रामपंचायत विंदने प्रीमियर लीग, साथी जुईकरांची ग्रामपंचायत विंदने प्रीमियर लीग. सिक्सर किंग योगेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि सलग 2 षटकार. योगेशला तब्बल 5,000 रोहन भोईर यांच्या वतीने पारितोषिक. आणि तर आज आपण पाहिलं रतनबुवा क्रिकेट स्पर्धेमध्ये रायगड ठाणे विपक्ष रेस्ट ऑफ इंडिया ही मॅच सुरू आहे आणि आपल्या परिसरातील खरं तर रायगडचा झेंडा ज्याने अटके पारला तो विश्वजित ठाकूर तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतो. आणि त्यांचे राईट हँड योगेश भोईर मैदानाच्या आतमध्ये सध्या दाखल झालेत. खरं तर आता या बॉलवरती मोठा फटका येईल का, कारण प्रभंजन त्याला मात्र सूर गवसला, त्याने यॉर्कर टाकला मागचा बॉल. नेक्स्ट बॉल ओव्हर द स्टम्प्स, क्लीन बॉल, दांडी गुल, आल्या पावली माघारी परतावा लागेल. परफेक्ट यॉर्कर, फर्निचर डिस्ट्रॉइड. दशरथ पाटील सर असते ते म्हणाले असते 1.5 दिवसाचे गणपती लवकर विसर्जन. खेळाडू बाद. परदेशीचा आपण पाहिला फास्ट अँड फ्युरियस. आणखीन जर का इथे विकेट मिळाला तर मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण करेल या सामन्यामध्ये. प्रभंजन परदेशी हा गोलंदाज, जबरदस्त कमबॅक. मी मगाशी म्हटलं टाकीगावचा सर्वात अनुभवी खेळाडू, ज्याच्याकडे बॅटिंग चांगली, ज्याच्याकडे बॉलिंग चांगली, तितका चांगला तो फिल्डर देखील आहे. असा एक सर्व गुण संपन्न प्रभंजन परदेशी या षटकामध्ये आता थोडासा हावी झालाय विंदने संघावरती. नवीन खेळाडू मैदानाकडे आलाय, न्यू बॅटर हितेन ठाकूर ऑन अ ट्रिक. या मला वेगावरती स्वार झाले आणि इथे आपण पाहिला तर अगदी टॅपिंग क्रिकेट अंडरम बॉक्स टाइप फटका आपण पाहिला, ज्या ठिकाणी अगदी सिंगल बाउन्सने मात्र सिंगल घेतली. दोन्ही खेळाडूने एंड बदलला, ज्या ठिकाणी धावांची गती थांबली होती. 2 विकेट मिळाल्या होत्या आणि त्यानंतर सिंगल रन मिळाली बॅटिंग करताना विंदने टीमला. धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्डमध्ये तब्बल 44, 44 धावा. खेळाडू बाद झाले आतापर्यंत 5. अर्धा संघ गारद झालाय. 44 धावा धावफलकावरती आहेत. या मैदानावरती तुम्हाला किमान 60+ रन या बनवावे लागतील, कारण या क्रीडांमध्ये आपण जर पाहिलं तर कोणतंही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी देणार नाहीये असं म्हणतात. हलक्या हाताने पुन्हा एकदा पुश करो और खुश रहो असंच काहीतरी चित्र आपण पाहिलं, कारण विकेट गमावलेले आहेत. विंदने टीमने सिंगल घेत एंड बदलला आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. आदित्य जोशी खरं तर माफी असावी, एक बॉल अजून बाकी आहे या षटकातला. आदित्य जोशीने मात्र सिंगल घेत मात्र एंड बदलला. नवीन खेळाडू जो आला स्ट्रायकिंग एंडला हितेन ठाकूर, त्याच्याकडे पुन्हा एकदा स्ट्राईक असेल या बॉलवरती. 45 धावा 45. निखिल घरत हा खेळाडू आता खरं आपण पाहिला स्ट्राईक एंडला आले. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, क्या बात आहे. फिल्डिंगचे एफर्ट्स लाजबाब होते, परंतु बॉल निघाला त्या ठिकाणी स्वीपर कव्हरला सीमा पार. रन्स मध्ये 4 चौकार. महाराष्ट्राची मायभूमी सांगेल बाबाच्या
निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड सिद्धीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. चांगलं संगीत तुम्ही ऐकलं. जरा मैदानाकडे आपण कांचन पालकर सर पाहिलं, विकेट जरूर गमावल्या परंतु करंट रन रेट हा फार चांगला या संघाचा. कारण 12.25 सरासरीने पहिल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49 धाबा धावफलकावरती आल्या. गडी बाद झाले 5, अजून एक षटक बाकी आहे आणि मगाशी प्रेडिक्ट केलं किमान 60+ रन तुम्हाला बनवावे लागतील. आता निर्णायक षटक असेल लॉगवरचं. गोलंदाजी मार्कमध्ये आलाय गोलंदाज शौनक घरत. हा खेळाडू कमी वयाचा खेळाडू श्रवण खरं तर हा गोलंदाज आहे. बघा नाव आम्हाला व्यवस्थित सांगा. श्रवण करत या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये आणि लास्ट ओव्हर मध्ये स्ट्राईक एंडला खेळाडू असेल. मैदानाच्या आतमध्ये निखिल घरत तर एका बाजूला असेल. नॉन स्ट्रायकिंग मध्ये आपण पाहत आहे हितेन ठाकूर, निखिल घरत ऑन स्ट्राईक. लास्ट ओव्हर पहिला बॉल लेग लान्स केलाय, फक्त दिशा दिली आहे आणि बॉल निघालाय दणदण करत लॉंग लेगच्या बाहेर. 4 धाबा चौकार. 50 अप. 53 धाबा स्कोर कार्ड वरती. विनंती केली जाईल. दीपेश मुंबईकर वेशमी यांना विनंती, आपण मंचावरती या. पहिल्याच बॉल वरती अगदी लेग लान्सचा फटका पाहिला. पायात टाकलेला यॉर्कर, दिशा दिली आणि बॉल लॉंग लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. 50 अप. 53 धाबा स्कोर कार्ड वरती आल्या. अजून 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि स्ट्राईक एंडला असलेला निखिल थोडासा आक्रमक झाला लास्ट ओव्हर मध्ये. यामुळे लेंथ बॉल टाकलाय. फुटवर्क नाहीये. विकेट किपर कडून मात्र चूक पाहायला मिळाली, मिस्टेक पाहायला मिळाली. त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला झाला, विंदने संघाला झाला. सिंगल रन घेतली 22च्या स्वरूपात. एक्स्ट्रा रन मात्र इथे खर्च केली फिल्डिंग टीमने. रन कशा का होईना या ओव्हर मध्ये येणं गरजेचे आहेत बॅटिंग करणाऱ्या टीम विंदनेसाठी. 54 54 धाबा धावफलकावरती लागताना आपण पाहता. अजून 4 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 4 चेंडू पहिल्या सत्रामधील शेवटच्या ओव्हर मधील शेवटचे खरतर 4 बॉल पेंडिंग आहेत. आमचे खरतर आयोजक त्यांचं मनापासून खरं कौतुक करावं लागेल. कोणत्याही गोष्टीची कमतरता यंदाच्या अंगामध्ये या स्पर्धेमध्ये त्यांनी ठेवलेली नाहीये. अप्रतिम दर्जाचं आयोजन, नियोजन. अकूट टप्प्याचा बॉल, मोठा फटका त्या ठिकाणी कपड्यालाच करता आलेला नाहीये आणि इथे आपण पहिला सॉफ्ट हँडेड खेळत असताना 1 रन या बॉलवरती मिळाली. एका रनने मात्र संघ पुढे चाललाय. 55 धाबा धावफलकावरती. 5 खेळाडू बाद 55. नेल्सन फिगर पुन्हा एकदा 555. 5 गडी बाद 55. अजूनही 3 बॉल बाकी आहेत आणि समोर निखिल. आक्रमण करावं लागेल. एखाद दुसरा मोठा फटका येईल का, थोडंसं व्हेरिएशन करायचं होतं पण हे व्हेरिएशन अंगलट आलंय कारण बॉल अवे फ्रॉम द बॉडी. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय. अँगल बनवायचा होता गोलंदाजाला, बॅकअप दॅन डिलिव्हरी टाकायची होती, लाईन मिस केली. टप्पा चांगला होता आणि बॉल बाउन्स घेत मात्र बाहेर निघाला. वाईड बॉलचा कॉल. 56 धाबा स्कोर कार्ड वरती. याही वेळेला आपाम जॅक करत बॉलला शॉर्ट कव्हरचा फिल्डर बॉल खाली आला आणि बॉल बरोबर त्या ठिकाणी स्विंग होत पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना आपण पाहिला. ज्या ठिकाणी 1 रन या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एका रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या तब्बल 57. धावफलकावरती पण लागताना पाहत आहे. संपूर्ण आमच्या विभागातील सर्व सन्माननीय मान्यवर, त्या सर्वांचं मनापासून स्वागत करूया. या स्पर्धेच्या मधीने फुल टॉस दिशा दिली आहे. एंड इज वेल. शेवटच्या ओव्हर मध्ये मात्र आक्रमक फटका आणि इथे चेक केलं जाईल. टीव्ही अंपायरची मदत घेतली आमच्या स्क्वेअर लेग पंचाने हाईट फॅक्टर साठी. 4 धाबा तर ऑलरेडी मिळालेल्या आहेत. इथे टीव्ही अंपायरची मदत घेतली. DRS वापरलाय. अंपायर कॉल चेक करूया आपण. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून चेक केलं जाईल. आमच्या नंदू पाटील सबसे कातिल. चला तिसरे पंच. एका बाजूला आमचे एखादं हिरामन भोसले स्क्वेअर लेग पंच आणि त्याच वेळेला आपण पाहता आमचे खरं विशालजी पाटील मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. त्रिवेणी संगम चेक केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लिगल बॉल कॉल कारण हा बॉल अगदी कमरेच्या खाली अटेम्प्ट केला फलंदाजाने, त्यामुळे इथे चौकार घोषित केला पंचाने. 4 धावा नक्की मिळतील आणि या 4 रनच्या मध्येने 60 अप असं म्हणायला हरकत नाही कारण 61 धावा स्कोर कार्ड वरती आल्या. जे प्रेडिक्ट केलं होतं त्याच्याही पुढे चालले आता विंदने संघाचे खेळाडू. 61 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. वारंवार फिल्डिंग मध्ये बदल केला होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर उभा केलाय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॅटची वरची कडा घेत बॉल चालला शॉर्ट फाईन लेगला.
आणि सरळ फिल्डरच्या हातामध्ये विसावला. 1 रन या बॉलमध्ये मिळाली आणि या एका रनच्या मदतीने पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना विंदने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये लागली ती म्हणजे 5 गडी बाद 62. श्री समर्थ क्रिकेट संघ विंदने या संघाने धावा केल्या 62 येणाऱ्या 5 षटकामध्ये करायच्यात पुढच्या इनिंग मध्ये. अश्विन स्मृती रियांशी पण बोरकर डिपेंडिंग चॅम्पियन टीमला तब्बल 63. या ऐकूया पुढच्या सत्रामध्ये पुढचा आवाज आमचे समालोचक मित्र संयमजी घरत यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद. हॅलो हॅलो काही क्षणामध्ये आपण मुख्य सन्मान करणार आहोत. A1 जोडी म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 2 आणि 1 दमदार बाईक पुरस्कृत करण्यात आले आणि येत्या काही दिवसामध्ये 2 ते 3 दिवसामध्ये आणखीन एक मोठी स्पर्धा A1 जोडी पुरस्कृत सुमित पाटील संदीप पाटील छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप धाकटे जो आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक आणि त्या स्पर्धेचा अगदी एक वेगळाच बोलबाला राहणार आहे आणि ज्यांच्या नावाची स्पर्धा तुम्ही पाहू शकता सुमितजी पाटील साहेब संदीपजी पाटील साहेब या A1 जोडीचा सन्मान आमचे शक्ती म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल. A1 जोडी 2 सायकल आणि त्याचबरोबर एक दमदार हिरोची बाईक जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीनं त्यांचा मुख्य सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. रॉयल व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे A1 जोडी प्रचंड मोठं योगदान या स्पर्धेसाठी त्यांचं लाभले आणि त्यांचा हा मुख्य सन्मान आपण मंचावरती पाहताय. वस्त्र अलंकार सुगंधित पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा आपण सन्मान पाहू शकता. त्यानंतर पुढील सन्मान आपण करूया सुमितजी पाटील. सुमितजी पाटील युवा उद्योजक सुमितजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. ग्रामपंचायत प्रीमियर लीग गाजते धाकटी जुईत भारी आदरणीय सन्माननीय सुमितजी पाटील यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. उपस्थित संपूर्ण मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी लगेच आपण मंचावरील मान्यवरांचा सन्मान करूया. पुढील सन्मान असेल कांचन गावंड बोरकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय कांचनजी गावंड आपला देखील सन्मान आपण स्वीकारा. विलासजी मोकल यांचं देखील आगमन झालं. विलासजी मोकल यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपला देखील सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय त्या सन्मानाचा आपण देखील स्वीकार करावा. विलासजी मोकल हॅलो आदरणीय सन्माननीय निलेश दादा पाटील हे देखील मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील आपण सन्मान करूया. निलेशजी पाटील यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्याच्यानंतर पुढील सन्मान असेल विलास मोकल बोरकर यांचं देखील आगमन झाले आणि त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आणि व्यासपीठावरती उपस्थित अविनाश पाटील साहेब वेशवी यांचं देखील मंचावरती आगमन झालं. काही क्षणामध्ये आपण त्यांच्या देखील मुख्य सन्मानाकडे जाऊ परंतु त्याच्या अगोदर विलास मोकल बोरकर यांचा सन्मान या ठिकाणी आपण करूया. निलेश पाटील यांचा सन्मान या ठिकाणी सुरू आहे. त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो. मनपूर्वक आपलं देखील आभार आणि तदनंतर विलास मोकल बोरकर यांचा सन्मान आपण करूया. आणि याच्यानंतर पुढचा सन्मान असेल अविनाश पाटील साहेब वेशवी यांचा सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक शक्ती म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करतोय अविनाश साहेबांना त्या सन्मानाचा आपण स्वीकार करूया. मंचावरती उपस्थित श्रीकांत घरत धाकटी जुई हे देखील उपस्थित झालेत. त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मंचावर उपस्थित श्रीकांतजी घरत हॅलो मंचावरती उपस्थित अविनाश साहेब वेशवी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. शक्ती म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आणि त्याच्यानंतर श्रीकांतजी घरत यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. श्रीकांतजी घरत धाकटेजू यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो शक्ती म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. तदनंतर पुढील सन्मान आपण करूया
सुनीलजी पाटील खालचा पाडा विंदणे देखील मंचावरती उपस्थित आहेत. सुनीलजी पाटील आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मंचावरती उपस्थित सुरेंद्र डाकी साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. सुरेंद्र डाकी यांना मी विनंती करतो त्या सन्मानाचा आपण देखील स्वीकार करा. थँक्यू सो मच रोशनजी पाटील सर यांना आपण ऐकलं. सन्माननीय सुरेंद्रजी डाकी साहेबांचा मी ते सन्मान घेत आहोत. आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा. प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातो आणि त्याच वेळेला आदरणीय निवासजी पाटील यांना इथे सन्मानित केलं जाईल. खरंतर वेशवीवरून रितेशजी पाटील, अतुल पाटील, रोशन पाटील, कल्पेश पाटील यांच्या वतीने या प्रीमियर लीग स्पर्धेसाठी ग्रुप ग्रामपंचायत विंदणे प्रीमियर लीग साठी शुभेच्छा आहेत. त्यांचा मी मनापासून इथे आभार व्यक्त करतोय. कमेंट्री बॉक्स. चला मॅचला स्टार्ट करूया. एकीकडे दोन्ही ताकदवर संघ पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये राहिली समर्थ एंटरप्राइजेस विंदणे टीमची. साहेब 2 मिनिट तुम्हाला थांबवतोय. आदरणीय विनायकजी डाकी यांचा मी ते सन्मान घेत आहोत. खरंतर या परिसरातील आणखी एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व विनायकजी डाकी यांना इथे सन्मानित केलं जाईल. सन्माननीय प्रकाशजी तांडेल बोरकार यांचा सन्मान केला जाईल. सुमितदादा पाटील यांच्या वतीने आणि संदीप दादा यांच्या वतीने खरंतर विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 पारितोषिक आलं. चला सामना सुरू करा आपण. लेट्स प्ले. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. चला मॅच कडे जाऊया. 63चा पाठलाग करायचा आहे अश्विन स्मृती रियान शिलेबन बोरखार टीमला आणि सलामीचे खेळाडू आले सोमनाथ ठाकूर आणि त्याच्या सोबतीला सज्जन मोकल. दोन्ही बोरखार गावचे खेळाडू आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती अक्रुल पाटील मॅन फ्रॉम विंदणे. पहिला वेगवान बॉल सोडलाय विकेट किपरनं. अंपायरच्या निर्णयाची प्रतीक्षा करूया. वाईट बॉल आणि बॉल चाललाय सीमा पार. टोटल 5 धावा. क्रिकेटच्या सामने ग्राउंड वर आवड क्रिकेटची आहे ओ फार. क्रिकेटच्या सामने ग्राउंड वर आवड क्रिकेटची आहे ओ फार. सारे खेळाडूंची किमया न्यारी त्यांची वेगळीच दुनियादारी. ग्रामपंचायत प्रीमियर लीग गाजते धाकटी जुईत भारी. पहिलाच खरा बॉल अक्रुल पाटील. 5 धावा. इथे मिस टायमिंग घ्या. फटका फसलाय सोमनाथ ठाकूर. भोपलाई फोडू दिला नाही आणि पहिला धक्का लागलाय तिसाई मोरो 11 बोरखार टीमला. बॅट्समन अश्विन स्मृती 11 रियान शिलेबन बोरखार या नावाने संघ खेळतोय. गत वर्ष आपण अश्विनला देखील स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलं परंतु अगदी आज अश्विनच्या आठवणीला उजाला देत असताना संघ आपण पाहू शकाल. अश्विन स्मृती रियान शिलेबन बोरखार. पहिला धक्का लागलाय सोमनाथ ठाकूरच्या स्वरूपात. नवीन खेळाडू आणखीन एक बोरखार गावचा ज्ञानेश्वर ठाकूर क्रीडांगणामध्ये चालल्या. 3 खेळाडू आतापर्यंत बोरखार गावचे पाहायला मिळाले. पहिला मोठा धक्का म्हणूया आपण. सोमनाथ ठाकूर एक वेगाने धावा काढणारा बॅट्समन. मॅच मध्ये जास्त इम्प्रेसिव्ह कामगिरी तो टाकू शकला नाही. अक्रुल पाटील कडे वेग भन्नाट आहे आणि चांगली किमया त्याने साधली. पहिला धक्का दिला. 5 वरती एक खेळाडू बाद. 63चा पाठलाग करायचा. त्यामुळे सज्जनच्या बॅटिंग कडे देखील लक्ष राहील. तिकडे आमचे सत्यवान घरत यांचा गावठी चायनीज आहे आणि तिथे जाऊन त्या गावठी चायनीजचा आपण जरूर आस्वाद घ्या. आणि महत्वाचं म्हणजे अगदी जो फायदा 4 रात्रीमध्ये होणार आहे ना तो फायदा अगदी ते गोर गरिबांच्या सेवेसाठी ते पैसे दान करणार आहेत. अनाथ आश्रमामध्ये जाऊन ते पैसे ते दान करते. सत्यवान घरत रुचित ठाकूर ज्यांनी तो ढाबा गावठी ढाबा तिथे चालू केला. 5 वरती एक खेळाडू बाद. नवीन खेळाडू सोमनाथ ठाकूर. पहिल्या बॉल वरती धक्का दिला. गोलंदाज अक्रुल पाटील विंदणेचा वेगवान गोलंदाज. चांगली गोलंदाजी.
इथे देखील टप्पा चांगला बॅकफुट वरती पाठवले ज्ञानेश्वर ठाकूरला. आता गोलंदाज अक्रूल सांगू लागले की माझ्या विरोधात हवं तेवढं सोपं नाहीये बॅटिंग करणं. चांगला वेग आहे आणि इथून चांगली गोलंदाजी हाताळतोय आणि या गोष्टी कराव्या लागतील. 63चा पाठलाग. टीमचा कॅप्टन आहे चेतन थली, त्याला ठाऊक आहे पहिली मॅच जिंकलो तर प्रवास आणखीन सोपा होईल आणि प्रत्येक मॅच जिंकत पुढे जायचं. मागील मॅच जिद्दी वॉरियर्सनं काय कमालीची जिंकले. वैभव पाटील या टीमचा संघनायक, त्यांना मॅचला जिंकून दाखवलं. इथे पुढे टाकलाय बॉल. ज्ञानेश्वर ठाकूरला अगदी हात खोलू देत नाहीये, कुठल्याही प्रकारचा चान्स दिला नाही अक्रूल पाटीलनं. वेगवान गोलंदाजी. बोरखा टेनिस क्रिकेटसाठी नेहमीच ज्ञानेश्वर ठाकूरनं धावा चांगल्या काढल्यात, परंतु इथे युवा गोलंदाज विंधणेचा वेगवान गोलंदाज अक्रूल पाटील सध्याच्या स्थितीला ज्ञानेश्वरला पूर्ण शांत ठेवलाय. लाजवाब गोलंदाजी. 2 बॉल डॉट आले. लेट कट केलाय, गॅप मध्ये चाललाय, 2 खेळाडूंना बेदून बॉल चाललाय दन 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 करत सीमा रेषा पार. ज्ञानेश्वर ठाकूरच्या बॅट मधून आलाय पहिला खणखणीत चौकार. तर या दरम्यान या स्पर्धेसाठी सुरेंद्र रामभाऊ डाकी साहेब बोरकार म्हणून त्यांच्या वतीने आम्हाला 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य मिळालं आणि त्याचवेळेला प्रकाशित तांडेल यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं आम्हाला आर्थिक सहकार्य मिळालं. त्यांचा आम्ही ते आभार व्यक्त करतोय. आमच्या समेत स्कोरिंग करतात कांचनजी पालकर आणि त्यांची मुलगी खुशी कांचन पालकर ही देखील मॅच पाहते आणि खुशीची अगदी बेस्ट फ्रेंड आहे निर्मिती मच्छिंद्र ठाकूर बोरकर या देखील मंचावरती उपस्थित आहेत आणि मॅचला एन्जॉय करतात. त्यांच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तिकडे खुशी देखील मॅच एन्जॉय करते. ग्रुप ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीग पर्व 2 आणि या स्पर्धेचा दमदार 16 आपण अनुभवू शकाल. प्रेक्षकांना आम्ही सूचना करतो की जर तुमच्याकडे कॅच आला तर तो कॅच पकडायला पण विसरू नका, कारण लकी भाग्यवान विजेत्याला ही दमदार बाईक मिळणार आहे. लकी ड्रॉ साठी आईबा कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकांना देखील बाईक आहे. सज्जनसाठी हा बॉल ज्ञानेश्वर ठाकूर आहे स्ट्राईक वरती, त्याला डॉट काढले. आणखीन एक डॉट बॉल. पहिलं षटक कमालीचं राहिलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक खेळाडू बाद 11 धावा. शक्ती भाई म्हात्रे आमचा, मंगेश भाई घरात आमचा, मान आहे त्याच्या शब्दात, दादा मान आहे त्याच्या शब्दात. ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीग हाय धाकटी जुई गावात. ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीग हाय धाकटी जुई गावात. शक्ती भाई म्हात्रे माजी सरपंच धाकटी जुई गावाचा. मंगेश भाई घरात उपसरपंच धाकटी जुई गावाचा. आणि पाहू शकाल तुम्ही क्रिशाला पाहताय. श्रीशाला आपण पाहू शकाल जिचा आज वाढदिवस देखील आहे. श्रीशा मनोज घरत वाढदिवसाच्या तिला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्स आयोजकांच्या वतीनं. हॅलो. तर सन्माननीय विलासजी मोकल साहेब यांच्या वतीनं देखील आम्हाला स्पर्धेसाठी 500 रुपयाचं सहकार्य मिळालं, त्यांचा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. बघा एक विशेष खरं तर आम्ही या ठिकाणी निवेदन करतोय. जर पुढच्या वर्षी उरण प्रीमियर लीगचं आयोजक आमच्या या संपूर्ण आयोजकांना मिळालं तर त्या स्पर्धेमध्ये तब्बल मालिकावीर म्हणून 4 व्हीलर कार आयोजकांच्या वतीने ठेवण्यात येईल. जर उरण प्रीमियर लीगचं आयोजन पुढच्या वर्षीच आमच्या या सर्व आयोजकांना मिळालं तर 100% मालिकावीरसाठी पहिल्यांदा उरणमध्ये 4 व्हीलरची कार पाहायला मिळेल. स्पर्धा आपण अनुभवतोय आणि जर पुढल्या वर्षी उरण प्रीमियर लीग शक्ती मात्रे मंगेश घरत यांना जर मिळालं तर 4 व्हीलर कार आहे. आणि मंचावरती उपस्थित असणारे सुमित पाटील संदीप पाटील A1 जोडी त्यांनी अनाउन्समेंट केले जर पुढल्या वर्षी उरण प्रीमियर लीग पर्व शक्ती मात्रे यांना मिळाला तर त्यांच्या माध्यमातून 2 बाईक आणि तब्बल 5 सायकल. एकदा जोरदार टाळ्या उद्या. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी 4 व्हीलर कार देखील असणाऱ्या. इथे फटका चांगला सज्जन स्ट्राईक वरती आला आणि त्याच्या बॅट मधून आला हा खणखणीत चौकार.
या 4 धावेने संघ पोहोचलाय 15 वरती. 15 वरती एक खेळाडू बाद गोलंदाजी ट्रॅक वरती चेतन आलाय, टीमचा कॅप्टन आहे आणि कॅप्टनच्या विरोधात कॅप्टन बॅटल. ओ गॅप मध्ये खेळलेत एक्स्ट्रा कव्हरला, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल जाईल सीमा रेषा पार, बॅक टू बॅक 4 रन. चौकार आणि इथे आक्रमण जारी केलंय. टीमचा कॅप्टन सज्जन मोकल आपल्या नावाची छाप सोडत असताना गतवर्षीचा चॅम्पियन कॅप्टन आहे आणि या मॅच मध्ये देखील तेच स्वप्न घेऊन तो बॅटिंग करतोय. ताबडतोब क्रिकेट आक्रमण त्यानं जारी केलंय. टप्पा टाकलाय बॉल, परंतु बाहेर बराच वळवलाय, त्यामुळे पंचांचा इशारा येईल इट्स अ व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. कांचनजी पालकर सर, प्रेक्षक उरणचे म्हणत असतील की पुढल्या वर्षी काही येऊ द्या आयोजन, शक्ती मात्रे मंगेशभाई यांच्याकडेच जाऊ द्या. आणि 4 व्हीलर कार असेल, 2 बाईक, 5 सायकल आणि याही पेक्षा आणखीन काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. डे नाईट स्पर्धा ती खेळवली जाईल. उरणचे प्रेक्षक हेच म्हणत असतील की शक्ती मात्रे यांच्याचकडे आयोजन जाऊ दे. एकदम दमदार आयोजन आणि ही स्पर्धा देखील त्याच क्वालिटीची आहे. प्रचंड यश 3 रात्रीमध्ये आयोजकांना मिळाले, प्रचंड गर्दी प्रेक्षकांची प्रत्येक रात्रीमध्ये. तर याच दरम्यान आदरणीय सिकंदर जोशी साहेब डाके, सिकंदर जोशी साहेब डाकी गाव यांच्या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. आदरणीय अर्जुनजी मात्रे धाकटीजुई या दोन्ही मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने करतोय सहर्ष स्वागत. चला, अगदी थोडेसे सुरुवातीला शांत होते. विशालजी पाटील, मनोजजी घरत, त्यांचं प्रचंड योगदान आहे स्पर्धेमध्ये आणि काही क्षणामध्ये पुन्हा एकदा ते सज्ज होतील. इथे फटका चांगला होता, परंतु फिल्डर पोहोचले, रन्स मिळाले गेले. एक सिंगल, एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावरती 22 22 धावा. सोमनाथ ठाकूर स्वस्तामध्ये जरूर बाद झाल्या, परंतु हे 2 खेळाडू डावाला पुढे नेत आहेत. त्याचं कारण आहे सज्जन मोकळची चांगली बॅटिंग आणि या गोष्टी कराव्या लागतील सज्जनला. टीमचा तो कॅप्टन आहे, असं म्हणतात की वन टीम ब्रॉज इन ट्रबल द वन मॅन स्टँड लाईक अ सुपरमॅन. या टीमचा सुपर डुपर खेळाडू आणि आज सुपर कामगिरीची अपेक्षा करतायत बोरखाड टीमचे चाहते. तिकडे रोशनदादा डाकी यांनी पुरस्कृत केलेला संघ, त्यांच्याकडून देखील आज फार अपेक्षा सज्जनच्या बॅटिंग मधून रन्स यायला हव्यात आणि चांगला परफॉर्मन्स सज्जन देतोय. आतापर्यंत 22 धावा, एक खेळाडू जरूर गमावलाय. टप्पा टाकलाय आणि इनफिल्डच्या वरून उडवलाय. सज्जन मोकल थांबायचं नाव घेत नाहीये. या ओव्हर मधला 3रा चौकार. तीन चौकार, चांगली बॅटिंग, तुटून पडल्या बॅट्समन सज्जन मोकल, काम फोडलाय गोलंदाज चेतनला देखील, कारण ज्या पद्धतीची बॅटिंग सुरू आहे. सॉफ्ट हँडने खेळलेत, मिड ऑफला बॉल चालला, खेळाडू तैनात आहे, रन्स मिळणार नाहीये. डायरेक्ट हिट खेळण्याचा प्रयत्न, इथे खरंच गरज होती का थ्रो फेकण्याची, आणि रन्स देखील एक मिळेल आणि आता स्ट्राईक वरती देखील सज्जन मोकला खेळाडू पाहायला मिळेल. 12 बॉलचा खेळ संपलाय आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर टीम अश्विन स्मृती, रियान शिलेबन बोरखाड टीमची धावसंख्या आहे, एक खेळाडू बाद, 27 धावा.
संपल्या आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 27 धावा, येणारे 18 बॉल आणि 36 धावेची आवश्यकता. या दरम्यान सन्मान निलेशजी गामण बोरकार यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. आदरणीय निलेशजी गामण बोरकार, आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. खरं तर या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व आमचे सिनियर सिटीजन या विभागातील जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्वांना स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक एबन जोडी यांच्या वतीने खरं तर आपणास विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. येणारे शेवटचे 18 बॉल आणि अद्याप 12च्या सरासरीने 36 धावा जमा कराव्या लागतील अश्विन स्मृती रियांश 11 बोरखार टीमला. बॅट्समन आहे सज्जन, ज्याने आतापर्यंत 3 चौकार 2 सिंगल, 15 वरती तो बॅटिंग करतोय. मात्र 5 बॉल फक्त खेळल्या. 300चा जवळजवळ स्ट्राईक रेट आहे आणि ज्ञानेश्वर ठाकूर जवळजवळ 3 डॉट बॉल आणि 1 चौकार दुहेरी धाव 1 सिंगल न 7 वरती बॅटिंग करतोय. 18 मध्ये 36 ची आवश्यकता. प्रत्येक ओव्हर मध्ये 12 काढायचे आहेत, परंतु हे षटक फार टर्निंग पॉइंट राहील समर्थ क्रिकेट क्लब विंदर्णी टीम साठी. अक्रुल पाटील आल्या या ओव्हर मध्ये विकेटची त्यांना गरज आहे. लॉफ केलाय बॉलला, लॉंग ऑफ रिझन मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात द्या. चांगली फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. रन्स मिळते फक्त 1च धाव. हॅलो. तर याच दरम्यान आदरणीय महेश अनंत गोंडली साहेबांचं इथे आगमन झालं, त्यांचा मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने करतोय सर्वप्रथम शब्द सुमनानं हार्दिक हार्दिक असं स्वागत. समीकरण बदललं. धाव फलकावरती धावा पाहू शकाल तुम्ही. 28 धावा मागील 12 बॉल मध्ये 27 होते आणि तदनंतर या बॉल वरती 1 सिंगल. अक्रुल पाटीलचा पुढचा बॉल समोर ज्ञानेश्वर ठाकूर. ओ टप्पा बॉल पडल्यानंतर मागे चाललाय बॉल. वेगवान गोलंदाजी अक्रुल पाटीलची. ही चर्चा आम्ही केली की हे षटक विंदर्णी टीम साठी महत्वाचे आहे. इथून धावा त्यांना वाचवायच्या आहेत आणि चांगली किमिया साधतोय गोलंदाज अक्रुल पाटील. एवढं नक्की म्हणेल या मॅच साठी. रख हौसला ओ मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर ओ समंदर भी आएगा. थककर न बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे तेरी मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. कोण जिंकेली मॅच? ओ फिरून खेळले नेटवर्क स्टाईल न फटका लाजवाब आहे. ज्ञानेश्वर ठाकूरची कलात्मकता, कौशल्यता. बॉल जाईल सीमा पार. 4 रन. साईश ट्रॅव्हलचे यशस्वी ड्रायव्हर अगदी सचिनजी कंदार यांना मी विनंती करतोय आपण मंचावरती या. इथे फटक्यात ज्ञानेश्वरचा लाजवाब होता, जिथे अक्रुलच्या विरोधात त्यानं आक्रमण केलं. धावा मिळाल्या 4. 3 बॉल मध्ये अक्रुलनं 5 धावा खर्च केल्यात. प्रत्येक ओव्हर मध्ये 12 वाचवायचे आहेत. 3 बॉल महत्वाचे राहतील अक्रुलचे. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये वेगाने निघून चालल्या. चांगलं कमबॅक. समीर ठाकूर कंठवली यांच्याकडून पारितोषिक आले. ज्ञानेश्वर ठाकूर 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले तर तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज हे ज्ञानेश्वर ठाकूरला दिलं जाईल. आणखीन 1 डॉट बॉल. गोलंदाज बॅट्समनला आता चॅलेंज करू लागलेत. गोलंदाज प्रश्न विचारू लागलेत फलंदाजाला. आज देखेत जरा किसमें कितना है दम. व्हेरी गुड बॉलिंग. चांगल्या अडचणी वाढवल्यात अक्रुल पाटीलनं. हे षटक फार महत्वाचं होतं आणि ते षटक हाताळले. सध्याच्या स्थितीला अक्रुलनं 5 बॉल मध्ये अवघ्या 5 दिल्यात आणि आता प्रेशर वाढलंय अश्विन स्मृती बोरकार टीम. स्लोअर बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय. पंचांचा इशारा. वाईट बॉल. 1 अतिरिक्त रन्स. एक्स्ट्रा रन. स्टंपच्या मागे आपण प्रशांत नवाल यांना पाहू शकता. त्याचा स्टंप माईक वरून आवाज आला की नॉन स्ट्राईकच्या खेळाडूला आउट करा, परंतु बॅट्समन अंपायर्स कडे अगोदरच कॉल केला होता की मी स्ट्राईकच्या बॅट्समॅनला भेटण्यासाठी चाललो. इथे व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. एक्स्ट्राच्या साहाय्याने 33 धावा धावफलकावरती. टॉपिंग क्रिकेट. रन्स मिळेल फक्त 1 आणि पुन्हा एकदा स्ट्राईक ज्ञानेश्वर ठाकूर कडे. इथे आता नक्की घडते का हा प्रश्न बोरखारच्या समर्थकांना देखील पडलाय. दोन्ही बोरखार गावचे खेळाडू जरूर आहेत, परंतु सध्याच्या स्थितीला स्ट्राईक असायला हवी सज्जन मोकलकडे, परंतु स्ट्राईक राहील. ज्ञानेश्वर ठाकूरकडे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 30 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 1 खेळाडू बाद. 34 धावा. शक्ती भाई म्हात्रे आमचा
मंगेश भाई घरात आमचा मान आहे त्याच्या शब्दात, दादा मान आहे त्याच्या शब्दात. ग्रामपंचायत विंदान प्रीमियर लीग हाय धाकटी जुई गावात. समीकरण पाहू शकाल तुम्ही. येणारे 12 बॉल मॅच जिंकण्यासाठी अद्याप 29 धावेची आवश्यकता. 12 बॉल 29 धावा. मग अशी 3 ओव्हर मध्ये 36 काढायच्या होत्या. चला, जी छोटी मुलं खेळतात त्यांना विनंती आहे बाहेर निघा, पण मैदानामध्ये कुणी जाऊ नका. मॅच संपली नाहीये. 12 बॉल 29 धावेची आवश्यकता. समीकरण बदलले. आज डीजे ऑपरेटिंग मध्ये पुन्हा एकदा डीजे मॅटी जोडले गेलेत. कालच्या रात्रीमध्ये ते कदाचित असायला हवे होते, कारण कालची रात्र अगदी स्पेशल होती या स्पर्धेची. आणि आणखीन एक रात्र आहे. उद्या मात्र डे नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा खेळवली जाईल. ठीक 4 वाजता पहिली मॅच सुरू होणार आहे उद्याच्या दिवसामध्ये, कारण जेणेकरून स्पर्धा वेळेवरती पूर्ण व्हायला हवी आयोजकांची भावना. 4 वाजता उद्या बॉल पडेल स्पर्धेमध्ये. जाऊया मॅच कडे, कॉन्सन्ट्रेशन करूया. येणारे 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 29 धावेची आवश्यकता. जयंत देवरुखकर नवापाड्याचा खेळाडू. सनी घरात यांना आपण पाहू शकाल. काल ते अगदी खुश होते. सुवर्णा पाटील मॅडम यांचे ते फॅन झाले काल. 12 बॉल आणि 29 धावेची आवश्यकता. मॅचला करूया स्टार्ट. इथे 12 मध्ये 29 काढायचे आहेत. कोण जिंकेल हा प्रश्न पडलाय प्रेक्षकांना देखील, परंतु चांगलं कमबॅक केलं मागील षटकामध्ये. अक्रुल पाटीलचा भन्नाट वेग प्रेक्षकांनी पाहिलाय, परंतु जयंत देवरुखकर हे निर्णायक षटक. 12 मध्ये 29 राहिल्यात, त्यामुळे शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावा राहतील. 12 बॉल मध्ये आतापर्यंत 29 काढायचे आहेत. ज्ञानेश्वर ठाकूर स्ट्राईक वरती. क्लीन बोल्ड केलाय, दांडी गुल केले आणि ज्ञानेश्वर ठाकूरच्या स्वरूपात अश्विन स्मृती बोरखा टीमला बसलाय हा दुसरा धक्का. धन्यवाद डीजे. तर या दरम्यान PM ठाकूर कंटवली गावचे आमचे आदरणीय माजी ग्रामपंचायत सदस्य, त्यांचे ते आगमन आणि सर्व त्यांच्या समवेत आलेले सर्व त्यांचे सहकारी आदरणीय नामदेवजी ठाकूर साहेब आणि उपस्थित सर्व आमचे या विभागातील ज्येष्ठ मान्यवर सर्वांना विनंती असा आपण या मंचावरती आपलं मनापासून शब्द सुमनानं सर्वप्रथम सहर्ष स्वागत. विकेट्स मिळाले आणि त्याचं कारण आहे नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय. येणारे 11 बॉल 29 आवश्यकता. प्रभंजन परदेशी टाकीगावचा खेळाडू आणि त्याला आता आपली छाप सोडावी लागेल. बॉलिंग मध्ये दमखम जरूर राहिलाय, परंतु बॅटिंग देखील तेवढीच चांगली करायची आहे. 11 बॉल 29 आवश्यकता. व्हेरी गुड बॉलिंग. कमबॅक केलं गोलंदाजांनी आणि आता अडचणींचा सामना करण्यास भाग पडल्या बॅटिंग डिपार्टमेंटला. 2 खेळाडू गमावलेत, परंतु सज्जन स्ट्राईक वरती अद्याप आला नाहीये. हा देखील तेवढाच मोठा धोका म्हणूया आपण. लॉफ केल्या बॉलला, लॉंग ऑफ रिझन मध्ये बॉल धाडल्या. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली फिल्डिंग. आणि ज्या गोष्टीची चर्चा आपण केली की सज्जनला स्ट्राईक मिळायला हवी, बऱ्याच वेळानंतर तो स्ट्राईक वरती परतला. येणारे 10 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 28 आवश्यकता. असं म्हणतात की आयुष्यात जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून तुम्ही पाहू नका. येईल तारावय कोणी, वाट कुणाची पाहू नका. हे सारं जग जिंकायचं, हार कधी मानू नका. यश तुमच्या जवळच असतं, जिंकल्याशिवाय थांबू नका. दोन्ही संघांची धडपड सुरू आहे ही मॅच जिंकण्यासाठी, परंतु पहिला विजय कोणाच्या पदरी पडेल. आता समीकरण बदलले. हाय व्होल्टेज ड्रामा, डू ऑर डाय. जिंकाल तर प्रवास सोपा होईल. 10 बॉल 28 आवश्यकता. 10 मध्ये 28 काढायचे आहेत. इथे क्रॅकिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक अक्रुल पाटीलचा थ्रो डेंजर एंड कडे धावतोय सज्जन. इथे नक्की काय घडलंय. ओ हर्ष उल्हास करतायत खेळाडू, परंतु थर्ड अंपायर्स टीव्ही अंपायर्स कडे डिसिजन पाठवलाय ऑन फील्ड डिसिजन अंपायर्सना. परंतु इथे सज्जन प्रॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाहीये याची पडताळणी केली जाईल. टीव्ही अंपायर्स आमचे पाहत आहेत आणि काही क्षणामध्ये योग्य तो डिसिजन. दूध का दूध और पानी का पानी. अंपायर डिसिजन. बॅट्समन धावबाद. मोठा धक्का लागलाय अश्विन स्मृती रियांश 11 बोरखा टीमला. सज्जन मोकल धावबाद. धाकटी जुईत भारी ग्रामपंचायत प्रीमियर
प्रीमियर लीग गाजते धाकटी जुईत तर याच दरम्यान सन्माननीय गजानन दादा पाटील 40+ मास्टर विंदने यांचे आगमन, त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रोशनजी डाकी मैदानामध्ये उतरलेत. त्यांच्याकडून अपेक्षा आहेत या मॅचला, कारण संघाचे ते पुरस करतात आणि ही मॅच आता जिंकण्यासाठी टार्गेट राहिलंय. येणारे शेवटचे 9 बॉल 26 धावेची आवश्यकता. 27 धावा काढायच्या. 9 चेंडू आणि 27 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये सज्जन बाद झालाय. त्यामुळे आता प्रेशर चांगलाच वाढलाय टीम अश्विन स्मृती रियान शिलेबन बोरखा टीम वरती. आज मॅच मध्ये पाहायला गेला तर सोमनाथचा परफॉर्मन्स चांगला नव्हता. ज्ञानेश्वरनं चांगली बॅटिंग केली नाहीये आणि त्याचमुळे संघासमोर अडचणींचा सामना. 9 बॉल 27 आवश्यकता. ओ रोशन डाकी आलेत मैदानामध्ये. बिग हिट केलाय, दमदार स्ट्रोक, बॉल चाललाय डिप मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे. इट्स अ कडक 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 सिक्सर. पुन्हा एकदा मॅचची रोमांचकता वाढवली. सब्र करो अभी मेहनत जारी है, वक्त एक दिन खुद कहेगा. चल रोशन जी डाकी अब तेरी बारी है. बारी बारी सबकी बारी. कभी विंदने टीम की तो कभी बोरखा टीम की. चला बॉल एवढा दूर पाठवलाय की तो आता मिळालाच नाहीये. एवढा लांब लचक षटकार. हॅलो डीजे बंड्या, आपण या व्यासपीठासमोर. समीकरण येणारे 8 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 21 धावेची आवश्यकता. या षटकारानं पुन्हा एकदा मॅचची रोमांचकता, मॅचची उत्कंठा वाढवली आणि त्याचं कारण आहे रोशनजी डाकी यांचा लॉंग सिक्सर, लॉंग अँड स्ट्रॉंग सिक्स. समीकरण येणारे 8 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 21 धावेची आवश्यकता. जो फटका हवा होता तो देखील आला. त्यामुळे मॅच अद्याप संपलेली नाहीये. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. 8 बॉल 21 ची आवश्यकता. चला घाई करा मॅचला, कारण वेल फार वाढत चालल्या. इथे ऑन साइडला ड्राईव्ह केल्या, बॉल लॉंग ऑनचा खेळाडू पोहोचला, बॉल पर्यंत रन्स मिळेल. अवघे एक सिंगल बॉल सोडलाय परंतु चला बॅकअप दिलं. रन्स फक्त 1च धाव मिळेल आणि आता समीकरण पुन्हा एकदा चेंज झाले. येणारे शेवटचे 7 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता. 7 बॉल आणि 20 धावा हे समीकरण आपण पाहू शकाल मॅच मध्ये. आजच्या रात्रीतील दुसरी मॅच. रात्रीचे 10:06 झालीत. खेळाडूंना विनंती फास्ट केला, पण प्रत्येक ओव्हर मध्ये जास्त टाइम आपण खर्च करताय. काल देखील स्पर्धा ठीक जवळजवळ 3 वाजता संपली होती आणि आज मॅडी 4 नको 2च वाजायला हवेत. त्यामुळे आम्ही फास्ट खेळण्यासाठी विनंती करतोय. इथे फटका फसलाय, एक्स्ट्रा कव्हरला कॅच पकडले आणि फलंदाज प्रभंजन परदेशी झेल बाद. करत असताना आमचे 2 कार्टून संपूर्ण रात्रीमध्ये प्रेक्षकांची त्यांनी मन जिंकलीत. प्रीतम मोकल बोरखार यांचं मंचावरती आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. समीकरण शेवटचे 6 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता. कॅल्क्युलेशन तुम्ही मुख्य स्क्रीनवरती पाहता. समोर जी मोठी स्क्रीन आहे त्याच्यावरती तुम्हाला मॅचची धाव संख्या पाहू शकाल तुम्ही. 6 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता. शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोशन तांडेल हा गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. 6 बॉल आणि 20 धावा रोखायच्या आहेत.
चला मॅचला घाई करा. 6 बॉल आणि 20 धावा रोखायच्यात. गोलंदाजी ट्रॅक वरती रोशन आलाय. अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रोशन तांडेल तयार. बॅट्समन रोशन डाके. रोशनच्या विरोधात रोशन एकच नावाचे खेळाडू, परंतु कोण जिंकून देईल या मॅचला. रोशन डाके यांच्या बॅटमधून एक षटकार जरूर पाहायला मिळाला. धाकटी जुईचा गोलंदाज आहे रोशन तांडेल आणि 20 धावा त्याला रोखायच्या आहेत. चला फिल्डिंग डिपार्टमेंट कॅप्टन लक्ष ठेवा या गोष्टीकडे. फार वेळ आपण खर्च करताय. आयोजक आम्हाला सूचित करतायत, तिकडे पंच देखील सांगतायत की नक्की काय चाललंय. जर असा टाइम आपण खर्च कराल तर पॅनलाइज केलं जाईल. आयोजक आम्हाला सूचित करतायत वेळेवरती लक्ष ठेवा. 6 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता. शेवटचे 6 बॉल आणि त्यामध्ये काढायच्या टोटल 20 धावा. रोशन तांडेल तयार. राईट हँड ओव्हर द विकेट्स न उजव्या हाताचा गोलंदाज सोडलाय बॉल न आणि इथे चला बॅकअप राहिला आणि त्या एक्स्ट्रा धावा मिळाल्या असत्या. चेतन थलीने बॉल थांबवला. व्हाईट बॉलचा इशारा केला अंपायर्सनं. समीकरण 6 बॉल 19 आवश्यकता. स्मिथ मात्र आम्हाला माहिती देते सीताराम तांडेल बॉलिंग करतोय. इथे फटका चांगला परंतु लॉंग ऑनला आदित्य जोशी बॉल खाली. फटका फसला खेळाडू बाद. आवड क्रिकेटची आहे फार. साऱ्या खेळाडूंची किमया न्यारी, त्यांची वेगळीच दुनियादारी. ग्रामपंचायत प्रीमियर लीग गाजते धाकटी जुईत भारी. ग्रामपंचायत प्रीमियर लीग गाजते. खेळाडू बाद झालाय रोशन डाके आणि त्याच्या जागेवरती नवीन खेळाडू सोमनाथ मात्रे धाकटी जुई हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. समीकरण पाहू शकेल. येणारे शेवटचे 5 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 19 धावेची आवश्यकता. 5 चेंडू आणि 19 धावा. स्पर्धेचं टायटल सॉन्ग तुम्ही ऐकलं. धाकटी जुई नगरीमध्ये स्पर्धा सुरू आहे आणि उरण तालुक्याची बहुचर्चित असणारी ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये फक्त एकच बाईक नाहीये तर टोटल 2 बाईक. प्रेक्षक आईवा कॅच पकडतील त्यांना देखील बाईक मिळणार आहे. परेश मात्रे यांच्याकडून पारितोषिक आले. सोमनाथ मात्रेने जर सामना जिंकवला तर तब्बल 3000 रुपये परेश मात्रे त्यांचे बंधू आहेत आणि त्यांच्याकडून पारितोषिक. 5 चेंडू 19 धावेची आवश्यकता. रोशन तांडेल तयार. सोमनाथचा फटका लॉंग ऑफ रिझन एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध चाललाय. रन्स एकच घेतले, फक्त एक सिंगल. रन्स मिळेल एक. सोमनाथ मात्रेने असे अनेक सामने जिंकून दिलेत. अशा परिस्थितीमध्ये आल्यानंतर सोमनाथ मात्रेचा तडाखा आपण पाहिलाय, परंतु इथून त्याच्याकडे स्ट्राईक मिळेल का, तो मॅच फिनिश करेल का, प्रश्न संघ मालक कॅप्टनला प्रश्न पडल्या. सुरुवातीला सामना जरूर सोपा वाटला कारण सुरुवात चांगली केली सज्जन मोकलनं. फिरून खेळलाय, मागे पाठवलाय बॉल. फटका चांगला. बॉल जाईल फाईन लेग बाउंड लाईनच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम षटकार. तर आदरणीय जयंतजी डाके साहेब यांच्या वतीने तब्बल 3000 कॅश प्राइज असेल या खेळाडूंना. बघा सामना अगदी शेवटच्या मोमेंटला आला. 3 बॉल 12 आणि जर इथून सामना बोरकर टीमने जिंकला तर आदरणीय जयंतजी डाके साहेब यांच्या वतीने तब्बल 3000 कॅश प्राइज असेल या खेळाडूंना. बॅट्समन आलाय शौनक घरत. धाकटी जुईचा खेळाडू, युवा खेळाडू आणि त्यानं पहिल्याच बॉल वरती रोशन तांडेलला आक्रमण करून दाखवलंय. षटकार लगावलाय. समीकरण शेवटचे 3 बॉल 12ची आवश्यकता. कमालीचा सामना. 3 मध्ये 12. फटका फसलाय. कॅचची संधी आहे आणि ती पकडली प्रशांतनं. खेळाडू बाद होतील.
बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 12ची आवश्यकता. सामना बरोबरीचा सुटला तर सुपर ओव्हर. तो इथे 2 बॉल मध्ये 2 षटकार आता मारावे लागतील. अश्विन स्मृती, रियान श्रीलेबन बोरखा टीमला रोशन तांडेलच्या विरोधात. वेगवान बॉल, भन्नाट वेग, वापसी केले रोशन तांडेलनं आणि हा सामना अगदी विजयाच्या दिशेनं चाललाय. तो म्हणजे समर्थ एंटरप्राइजेस विंदणे टीम साठी. सोमनाथ कडे स्ट्राईक असती तर मॅचचं चित्र कदाचित बदललं असतं. हा प्रश्न आमचे राहुल आम्हाला विचारतात. सोमनाथ मध्ये ती क्षमता आणि सोमनाथ स्ट्राईक वरती नव्हता. 1 बॉल 12ची आवश्यकता आणि इथे सामना जिंकलाय समर्थ क्रिकेट क्लब विंदणे टीमनं. पहिली मॅच जिंकले, अभिनंदन. तर आम्ही अतिथीकडे बोलतो. नुकतंच ज्यांचं आगमन झालं ते आदरणीय BM ठाकूर साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. मी शक्ती मात्रे आमचे स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार मंगेशी घरत या एवन जोडीला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदरणीय BM ठाकूर साहेबांचा यथोचित मानसन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा. मी आदरणीय BM ठाकूर साहेबांना विनंती करतोय या आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा. चांगला सामना रंगला. हाय व्होल्टेज मॅच